नमस्कार. श्री वल्लभ आयुर्वेद आश्रममध्ये आपलं स्वागत. अगरवूड म्हणजे ऊद, अगरू या वनस्पतीची लागवड आपण केलेली आहे. श्री वल्लभ आयुर्वेद आश्रम, परिणिता वुमन वेलनेस सेंटर, खेर्डी, दापोली येथे. आता या झाडांना आपल्याकडे लावलेला 4 वर्ष झाली आणि 4 वर्षामध्ये हे सुंदर प्रकारे झाडं वाढत आहेत. कोणत्याही प्रकारचं खत घालावं लागत नाही, केवळ माती आणि पाणी बस. निगा कुठे झाडांना कीड पडते का, कुठे वाऱ्यामुळे झाडं तुटत नाहीत ना, वाकत नाहीत ना, एवढी काळजी आणि मुबलक पाणी. आसाम, मेघालय अशा ठिकाणी होणारं असं हे झाड आपल्याकडेही छान प्रकारे कोकणामध्ये होऊ शकतं. आणि अगदी एकेका झाडापासून त्याला पोषण छान मिळालं तर असे चांगले बुंधे जाड व्हायला लागतात. या झाडालाच एक प्रकारचं इन्फेक्शन होतं, बुरशीजन्य ते इन्फेक्शन असतं. आणि ते झालं की झाडामध्ये एक प्रकारचा स्राव सुटायला पाझरायला लागतो. आणि हा स्राव हा अतिशय सुगंधी असा असतो, काळ्या वर्णाचा असा स्राव. आतलं सगळं खोड हे काळं होऊन जातं आणि त्याला कृष्णागरू असं म्हटलं जातं. कृष्णागरू हे त्याचं नाव आहे, राजार्ह म्हणजे राजासाठी अतिशय योग्य उपयोगाचं असं. एकतर ही झाडं किमान 12 वर्ष वाढावे लागतात, तेव्हा त्याच्यामध्ये अशा प्रकारचा सुगंधी द्रव्य पाझर सुरू व्हायला लागतो. आणि या झाडाच्या पानांपासून आपण ग्रीन टी बनवतो. ग्रीन टी काढा स्वरूपात या झाडाची पानं काढून फ्रेश लीव्ज अगदी कमी टेम्परेचरमध्ये गरम पाण्यामध्ये ही पानं घालून त्याचा एक माइल्ड अर्क पाण्यामध्ये उतरेल अशा पद्धतीने या पानांच्या अर्काचा वापर विविध प्रकारचे कफासंबंधित होणारे विकार, सर्दी, खोकला, पडसं, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, घशामधली सूज, फुफ्फुसांमध्ये असणारी सूज, अशा प्रकारच्या विकारांमध्ये याचा सुंदर उपयोग होतो. या अगरवूडच्या पानांचा वापर आम्ही आमच्या चिकित्सेमध्ये करतो. या पानांचा काढा करून तो गाळून त्याच्यामध्ये तिळाचं तेल, मोहरीचं तेल, खोबरेल तेल, तूप असे द्रव्य घालून त्याच्यापासून आम्ही तेलही तयार करतो. आमच्या रुग्णांना शिरोधरा करण्यासाठी, अभ्यंग करण्यासाठी, बस्ती देण्यासाठी या अगरवूडच्या पानांचा सिद्ध केलेला काढा आणि त्याच्यापासून केलेलं तेल हे विविध व्याधींमध्ये आम्ही वापरतो. उष्ण प्रकृतीचं असं हे झाड, त्याची पानंही उष्णही आहेत. त्याचा जे सुगंधी द्रव्य अगरवूडचा जो अर्क मिळतो तोही उष्ण आहे. आणि वातशमन करण्यासाठी उष्ण गुणाची अत्यंत गरज असते. तर शरीरामध्ये जे मायक्रो सर्क्युलेशन सुधारण्याची जी क्रिया आहे ती गरजेची असते. थंडीच्या कालावधीमध्ये खूप थंडीमुळे जेव्हा सगळ्या ब्लड व्हेसल्स आकुंचन पावतात, हातपाय थंड पडतात, तेव्हाला त्यांच्यामध्ये गरमी आणण्यासाठी म्हणून या अगरवूडच्या पानांनी सिद्ध केलेलं तेल हे आपण श्री वल्लभ तेल म्हणून आपण तयार करून वापरत असतो रुग्णांना. आणि विविध प्रकारचं शूल, पेन, दुखणं, सांध्यांमधली जखडण असेल किंवा सांध्यांमध्ये किंवा कमरेच्या मणक्यांमध्ये दुखणं असेल, हे अतिशय सुंदर पद्धतीने कमी होतं. आणि नित्य अभ्यंग करण्यासाठी म्हणून अतिशय छान अशा अगरवूडच्या तेलाचा आम्ही वापर करतो. आणि सगळ्यात गंमत म्हणजे हे जे तेल आपण बनवतो या पानांपासून, याची एक सुंदर अशी ॲक्शन आहे, ती म्हणजे अँटी डिप्रेसंट म्हणून ह्या पानांचा सुंदर उत्साहवर्धन करण्यासाठी म्हणून छान उपयोग होतो. अनेक लोक
डिप्रेशनमध्ये जाणारे आपण पाहतो, काही उत्साह नाही, काही करण्याची इच्छा नाही, तर त्यांना तिथे कुठेतरी तेज महाभूत शरीरातलं वाढवणं, मणिपूर चक्राला उत्तेजित करणं, असं करण्यासाठी म्हणून या अगरवूडचा आम्ही वापर करत असतो. अतिशय औषधी गुणधर्माचं असं झाड. या झाडांची लागवड छान पद्धतीने होऊन त्यांची वाढही मस्त होत आहे आणि याला देववृक्ष असं म्हणतात. आणि असं सुगंधी झाडाची लागवड, असे वृक्ष वाढवणे, त्याच्यापासून अशी औषधं तयार करून त्यांचा चिकित्सेमध्ये वापर करणे, हे चिकित्सेमध्ये रुग्णांना आरोग्यप्राप्ती करून देण्यासाठी एक यशदायी असं औषधी वनस्पतीची लागवड करून त्याच्यापासून औषधं बनवून ही जर आपण वापरली तर नक्कीच फायदा होताना दिसतो. आणि तो आम्ही आमच्या चिकित्सेमध्ये नित्य वापर करत आहोत. तर अशाच प्रकारे काही वनस्पतींविषयी माहिती घेण्यासाठी आपण इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर संपर्कात राहा. आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इंस्टाग्रामला समीर मुकुंद परांजपे म्हणून आहे ते फॉलो करा. आणि वेदामृत चिकित्सालय म्हणून फेसबुकला पेज आहे, तेही लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.